देशात पुढील काही दिवसात केंद्रात मोठी उलथापालथ होईल असा दावा केला जात आहे. संजय राऊतांनी केंद्रात देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागणार असल्याचा दावा केलेला आहे. दिल्ली आंदोलनामुळे पंतप्रधान मोदींच्या भविष्यात माघार घ्यावी लागेल, तर केंद्रात शिक्षण मंत्रीपदी फडणवीसांची वर्णी लागेल असा दावा देखील राऊतांनी केलेला आहे. राऊत यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. संजय राऊत म्हणाले, देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. पंतप्रधान मोदींना 12 वर्षात एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. विद्यार्थी शिक्षण खात्याच्या विरोधात आंदोलन करू लागले. शिक्षण खाते हे तरुणाची पिढी घडवणारं भक्कम खातं असतं. कोट्यावधी तरुणांचं भविष्य त्या खात्याशी संबंधित असतं. त्याच खात्याला वळवी लागली. मोदींना माघार घ्यावी लागली. तरुणांनी मोदींचा पराभव केला. नरेंद्र मोदी यांच्या मनात एक नेता आहे. शिक्षण खात्यानंतर दूरदृष्टीचा उच्च शिक्षित चांगला प्रशासक नेमावा. आता देशात उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल, तर त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. ते नरेंद्र मोदींनाही माहीत आहे. पंतप्रधान मोदींनी चर्चा केलेली आहे. आता त्याला मनुष्यबळ विकास खाते म्हणतात. फार मोठं खातं आहे. मनुष्यबळ विकास खात्यासाठी जबाबदारी घ्यावी अशी सूचना मोदींनी दिलेली आहे, अशी माहिती संजय राऊतांनी माझ्याकडे दिलेली आहे. कोणी कितीही नकार दिला तरीही मी माझा आहे. मुख्यमंत्री फडणवीस केंद्रात गेले तरी दुसरा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. भाजपमध्ये एक परंपरा आहे, दिल्लीतून राज्यात राज्य करायचं आणि त्यांच्या पक्षाने शेवटचा बाकार बसणाऱ्याला मुख्यमंत्री केलं. मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्याचं नाव माहिती आहे का? ते लोक शोधून काढतात. तो कमीत कमी कार्यक्षम लोकप्रिय त्यांच्यात नेतृत्व करायचं क्षमता नाही. अशी लोकांना भारतीय जनता पक्ष या पदावरती बसवतो. मोदी पसंती मुख्यमंत्री नेमला जाईल. या देशाला उत्तम शिक्षण मंत्री मिळो अशी आमची इच्छा आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.